महत्त्वाच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आले आणि शिंदेंच्या नावानं बनवलेलं हे पिवळं रेशन कार्ड असल्याचं पुढे आलंय। छत्रपती संभाजीनगरमधला हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरच आता त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे हे बनावट पिवळं रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा प्रकार घडलाय आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती। या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हे रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या प्रकरणात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर जोडले गेलेत। विशाल, अत्यंत धक्कादायक आहे, एक प्रकारे यंत्रणेला हे आव्हान देण्याचा हा सगळा प्रकार असल्याचं समोर आलेलं आहे। काय नेमके या संदर्भातले पुढचे आणखी काय तपशील? अगदी खरं आहे। अशा पद्धतीनं रेशन कार्ड नक्की बनतात कुठे आणि असे बनावट रेशन कार्ड बाजारात येतात कसे आणि अगदी हुबेहूब खऱ्यासारखे बनतात कसे, अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणानंतर आता उपस्थित होतोय। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हा सगळा प्रकार उघड केला होता। त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच रेशन कार्ड दाखवलं होतं आणि जर असे रेशन कार्ड बनत असतील तर मग खरं आणि खोटं कसं ओळखावं असे प्रश्न उपस्थित त्यांनी केले होते। या सगळ्या प्रकरणाची पुरवठा विभागानं चौकशी केली आणि त्यानंतर हे रेशन कार्ड कुठल्याही शासकीय कार्यालयातून बनलेलं नाही तर बनावट आहे अशा पद्धतीचा दावा त्यांचा आहे आणि या संदर्भात आता त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि बनावट रेशन कार्ड बनवणारी टोळी शोधावी अशा पद्धतीचं त्यांचं पोलिसांकडे म्हणणं आहे। मात्र गेली कित्येक दिवस जर हा प्रकार संभाजीनगरमध्ये असा सुरू असेल, बनावट रेशन कार्ड बनवले जात असतील, तर मग सध्या उपलब्ध असलेले किती खरे आणि किती खोटे असेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे। अनुपमा। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निश्चित अपडेट्स या संदर्भातले वेळोवेळी जाणून घेत राहू। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।